गुड मॉर्निंग माझ्या गोड फॅमिलीला, शुभ सकाळ. आज आम्ही आलो कोपरखंडला इथे भावाकडे माहेरी, आणि आज आमची जोरदार पार्टी आहे. बघा दाखवते. खेकडा काही चिंबोरी म्हणतात, आम्ही चिंबोरीच म्हणतो. बघा आता तुम्हाला आम्ही कशी बनवतो ते दाखवतो. भावाने आणल्यात वाशीवरून, कालच आणून ठेवलेले रात्री. मीनाबाईकडून. वाशीची कोणी मीनाबाई आहे. बघा आता दाखवते मी. आम्ही तयारी केलेली आहे. हॅलो, बघा आता आम्ही कशी तयारी केलेली आहे. पहिला आम्ही टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात कांदा शिजत ठेवलेला आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत ठेवायचा आहे. वहिनीचा आणि भावाचा हट्टच होता का तुम्ही या एक दिवशी आमच्याकडे जेवायला. बहिणी सगळ्या. बघा आमची कशी जोरदार तयारी आहे खेकडांची. बघा, मी सांगितलं मीनाबाई नाव, पण मीनाबाईने त्या ताईंचं नाव आहे गुणाबाई. वाशीच्या आहेत कोणी ताई, फेमसच आहेत ते, पण आम्हाला नाही माहीत, भावाला माहीत आहे आमच्या. आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे इकडे. टमाटर, लसूण, अद्रक, मिरची आणि या कापून ठेवलेल्या चिंबोरी आणि हे सगळं मसाले आहेत. आता बघू, तुम्हाला दाखवते थोड्या वेळेला. कांदा थोडा ब्राऊन होत ठेवत आहे आणि थोड्या वेळेला दाखवते हा थोडा, कारण कांदा शिजापर्यंत व्हिडिओ थोडा मोठा होईल. थोडा मी ऑफ करते. हॅलो, आता कांदा ब्राऊन झाला आहे. आता मी त्याच्यात लसूण अद्रक पेस्ट टाकते, मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट, आता त्याच्यामध्ये आम्ही टमाटर ॲड करतो. कांद्याला तेल सुटलेलं आहे, तर आता आपण त्याच्यात मसाले टाकूया. थोडासा हिंग, थोडी हल्दी, एक्स्ट्रा टाकू. घरगुती मसाला 4 चमचे टाकते. ज्यांना कसं हवे तिखट असं ते त्याच्यानुसार टाकावे. थोडी धनिया पावडर, थोडा गरम मसाला, चांगल्या पद्धतीने मिक्स करावे. चांगल्या पद्धतीने मिक्स करावे.
मसाला मला कमी वाटतोय, ऍड करते अजून. आता मी त्याच्यामध्ये चिंबोरी मिक्स करते. मिक्स करून घ्यायचे, तेलामध्ये शिजवायचे. चिंबोऱ्या तेवढ्या अशा भरलेल्या नाही आहेत चांगल्या, पण एकदम अशा गोर असतं ना लाल कलरचं ते नाही याच्यामध्ये. मध्ये पाणी ऍड करूया आपण, जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला. आता आपण याच्यात खोबरा ऍड करूया. खोबरा ऍड केला आम्ही आता याच्यामध्ये. आता झाल्यावरच दाखवतो तुम्हाला. आता पापलेटची तयारी फ्रायसाठी. त्याच्यामध्ये लिंबू आपण पिळूया पहिला बघा. बिया काढूया आपण लिंबूच्या. आता मीठ टाकूया आपण. हळदी टाका, हळदी अजून थोडीशी टाकूया.
आता मसाला आपल्या आवडीनुसार टाकायचं. किती तिखट कोणाला हे लागते, बिना तिखट लागते. थोडासा टाकूया अजून. थोडासा गरम मसाला टाकूया. थोडा मसाला अजून ॲड करायचा. मसाला बरोबर आपण थोडा लसूण विसरलेलं टाकेल. टाकते थोडी लसूण अद्रक पेस्ट. मिरची पेस्ट. सगळं मिक्स करून घेऊया. आणि इकडे चिमुरीचा रसा उकाळावे इकडे गेले. आता अजून त्याच्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे आपल्याला. थोडं होऊ दे. चला आता जेवणाची तयारी. खूप भूक लागली आणि एका बाजूला पाऊस पडत आहे. हे बघ कोण कोण बसल्यात बघ. ही बहिणीची मुलगी, निलमताईची, ही भावाची मुलगी आणि ही सांडपड्याच्या बहिणीची मुलगी आणि ती सांडपड्याची बहीण. बघा आता आमची जेवायची तयारी. चला आता जेवल्यावरच भेटूया. हॅलो, आता आम्ही जेवून झालं आमचं. आता आम्ही आलो आमच्या भावाच्या स्विमिंगमध्ये. आमच्या भावाने टेरेसवर स्विमिंग केलेलं आहे. घरगुती एन्जॉय करण्यासाठी थोडासा. आम्ही सगळ्या बहिणी आलो. शूटिंग. हा भावाचा मुलगा, बहीण. एन्जॉय चाललेलं आहे इथे. बघा आबांचा प्रेग्नेंट असल्यामुळे जरा पाण्यात उतरू शकत नाही. सांडपाड्याची